आणि आता बातमी आहे उद्योगासंदर्भात। ॲनिमेशन उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर होण्यासाठी 3000 कोटींची तरतूद। महाराष्ट्र ॲनिमेशन धोरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाचा भविष्यकालीन निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ॲनिमेशन उद्योगासाठी हे महत्त्वाचं धोरण आणि त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे। आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ॲनिमेशन उद्योगासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय काय, नजर टाकूयात। महाराष्ट्र ॲनिमेशन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे। 3268 कोटींचा आराखडा। मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात वाढ। आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेस 2 वर्ष मुदतवाढ। राज्यभरात 5000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करणार। भंडारा ते गडचिरोली 94 किलोमीटर द्रुतगती महामार्गासाठी 931 कोटी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला 2 वर्षांसाठी मुदतवाढ। राज्यभरात 116 बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन बांधणार। अकोल्यातील निळकंठ सहकारी सूतगिरणीला खास बाब म्हणून शासन अर्थसहाय्य। राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा। तर हे महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले।